हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज ना हळदी कुंकू आणि बोरनान एका दिवशी आहे. म्हणजे बोरनानासोबत हळदी कुंकू पण होऊन जाईल. तर काल मी थोडीशी खरेदी वगैरे करायला गेले होते. म्हणजे हळदी कुंकवाचं वाण, बोरनानाचं सामान सगळं म्हणजे खरेदी करायला गेले होते. तर काल मी काय ब्लॉग स्टार्ट वगैरे केला नव्हता. तर त्याचे ना छोटे छोटे पार्ट आहेत, ते मी या मोठ्या ब्लॉगमध्ये टाकेल. म्हणजे काय काय खरेदी केली, कुठे कुठे गेले, तर सगळं तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आज ना हळदी कुंकू आणि बोरनान ते कसं होतंय ते पण तुम्हाला ना सगळं बघायला मिळेल. तर नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर हा शॉपिंग करायला गेलेला ब्लॉग आहे आदल्या दिवशीचा. छोटे छोटे काय क्लिप मी घेतले होते, तेच या मोठ्या ब्लॉग मध्ये ऍड करतेय. तर तिथे भरपूर अशा गोष्टी होत्या, पण त्यातली मला पर्सच आवडली होती. भरपूर अशा गोष्टी होत्या. काय घ्यायचे? हे घ्यायचे काय बघते? काय बघते बघा. इसकी प्राइस क्या है भैया? आई चली बट लगा ले डबल डबल व्हायचं होतं मग रागवई होते काल ना 100 रुपये नाही काल पण मग तिथे नथ वगैरे बघितले होते, पण एवढ्या छोट्या त्या नथी होत्या ना, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. नाहीतर मी घरून ठरवून गेले होते की नथ घ्यायची, पण खूप म्हणजे त्याची साईज खूप छोटी होती, त्याच्यामुळे मग नको म्हटलं. ते खाली बसणार आहे का नीट उतरवल्यावर? ये चलता है क्वांटिटी में, लेडीज लोग पहनते ही है, वो बहुत बड़ा है. हाँ, ये कितने का टक्को? ये पड़ेगा आपको 35 रुपये. ये पूरा स्टोन का है और अच्छा क्वालिटी है. एक नथ 35 को. छोटा दिखता ना छोटा ही चलता है मैडम, बड़ा थोड़ी चलता है. वो देवी का नथ है, हाँ. तो लेडीज थोड़ी पहनते हैं. आणि मग काय उन्हात फिरून फिरून खूप कंटाळा आला होता. मग यांनी म्हटले चला मस्त अशी आईस्क्रीम खाऊ. मग त्यासाठीच गेलो होतो आम्ही आईस्क्रीम खायला, थंडगार असं. काय करतो तू? काय करायला लागला? काय करतो? हा? अद्विक, आई, बाबा, आई, मामा, मामी, आई नाही, अद्विक, विकास, विकास, अद्विक, विकास, कांबळे, कांबळे, कांबळे. इतकी म्हणा तेवढं बरं येते इतकी. अद्विक काय वाव आहे. खायचं असल्यावर तर करा. तो पतंग पतंग तो पतंग आली तो पतंग. तरी ते चालली होती आमची बोरनानाची तयारी. म्हटलं थोडंसं आणि छान असं डेकोरेशन करूया. मही पतंग वगैरे भरपूर असं काय काय आणलं होतं. जास्त नाही, पण सिंपल असं डेकोरेशन केलं होतं आणि तेच खूप छान दिसत होतं. तर मस्त जाऊबाईचं आणि माझं चाललं होतं इथे डेकोरेशन करायचं. छोट्या छोट्या पतंग वगैरे भरपूर आणलं होतं. माझ्याकडे ना गेल्या वर्षीच्या एवढ्या मोठ्या पतंग होत्या, ज्या की मी घरी बनवल्या होत्या, पण त्या पतंगना सापडतच नाहीयेत. म्हणजे ते हलव्याचे दागिने, पतंग किंवा डेकोरेशनचं थोडंफार काय सामान, ते सगळं एकत्र ठेवलं होतं. ती पिशवीच ना गायब झाली आहे. मग ते काय सापडलं ना, त्याच्यामुळे ना मग यावर्षी सगळं नवीनच आणलं होतं. आता बघू, हे मस्त असं जपून ठेवायचंय. जपून तर ठेवतो, पण ते कुठे ठेवलं ना तेच सापडत नाही. सगळं घर शोधलं, आमचं खालचं घर, वरचं घर, पण ते काय सापडलं नाही. म्हटलं जाऊ दे, आता नवीन आणल्याशिवाय काय ऑप्शन नाहीये. त्याच्यामुळे मस्त असे नवीन पतंग वगैरे आणले होते. चिटकवायला नाहीच पण ऑप्शन. छोटे छोटे
चिटकवा. तुमच्याकडे कैची आहे ना? छान मग इथे ना जाऊबाईचं आणि माझं छान असं डेकोरेशन करायचं चाललं होतं आणि आमचे लेकरं एवढे मधी मधी करतात कारण त्यांना पाहिजे होती ती पतंग, पण या पतंग खेळण्यासारख्या नाहीयेत ना, त्याच्यामुळे त्यांना देता पण येत नव्हतं. मग काय एका एका लेकराला आमचं ओरडायचं काम चाललं होतं. माझ्या हातात दे ग. आणि मस्त हे साधं सिंपल असं डेकोरेशन केलं होतं, पण एवढं छान दिसत होतं ना, म्हणजे याचा लुकच ना असा वेगळा येत होता. छान वाटत होतं. म्हटलं फोटोज वगैरे लेकरांचे खूप मस्त येतील इथे. मग डेकोरेशन वगैरे केल्यानंतर ना मस्त अशी रेडी झालं होतं. म्हटलं आता चला लवकर लवकर हळदी कुंकू बोरनान करून घेऊ, कारण आमचे जर लेकरं परत रडायला लागले ना मग संपला विषय, काहीच करू देत नाहीत. त्याच्यामुळे लवकर रेडी झालं होतं. लेकरांना इथे तयार करायचं आमचं काम चाललं होतं. आणि आमच्या घरात ना तुम्हाला पसारा दिसत असेल, कारण मेकअप वगैरे म्हटलं की एवढा सगळा पसारा निघतोच, आणि त्यात प्लस लेकरं आणि आमचा अधिक मस्त इथे कपडे घालत होता. आई जाऊ का मग? आणू बोलून. माझ्या डोक्यात कसं जायना जायना जाते जाते हळूहळू. ए केवढा मेकअप केला चू. अगं एवढा मेकअप केला, चल की. अगं बोरनान करायचंय. चल चल चू. येत आहे कसलं भारी झोपलंय चू. चू चल 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 उठ. अगं ते टाकायचं नाही का डोक्यावर? हा बसल्या जागी झोपलंय ग ही. आणि मग इथे मस्त आमचं ना बोरनान करायचं स्टार्ट झालं. आमची देवांशी बघितली का, जे समोर येईल ना त्यांना बघून ना लाजायचं काम करत होते. म्हणजे आमच्या लेकरांची रिॲक्शन जरा काय वेगळीच होती. आणि आद्विक मात्र एकदम हसत खेळत पळत होता इकडून तिकडे. आद्विक तुला नाही बसायचं आद्विक? त्याला नाही त्याला नाही. देवांशी बरं नाही नाही जाऊ दे नाही. इकडे ये. आता काय करायचं आज मग काय सांगायचं. आहेत ना, नंतर हे झालं ना मग शेवटला जाताना. अगं मी आलो होतो वर, पण तू नाही दिसली मला. पहिले वर बघ, इकडे ठीक आहे तिकडे करायला. इकडे बघ, वर बघ, इकडे बघ. बस बस. हा इकडे बघ. हो बघ, जाऊ ते करत. खाली बघत समोर बघतच नाही. इकडे बघ, इकडे इकडे. हा इकडे बघ, इकडे बघ.
आणि इथे हा माझा व्हिडिओ काढताना ब्लर कसा झाला काय माहिती, पण अद्विक सोबत हा एकच माझा व्हिडिओ होता त्याच्यामुळे हाच टाकला मी. आणि मग नंतर ना जाऊबाईने वगैरे औक्षण करून घेतलं. म्हणजे हे जास्त काय आम्हाला माहिती नाही, म्हणजे 5-5 बायकांनी औक्षण करून घेतात आणि 5-5 जणींना डोक्यावरती बोरनान करतात एवढं माहितीये. कारण आम्ही ना आता कुठे आमच्या लेकरांचं बोरनान करायला लागलो. सासूबाईंना तर माहिती नव्हतं की बोरनान कसं असतं किंवा काय असतं. कोण केली वाटती तिला दिवस झाले केलेली आहे तेव्हा लाईट गेली तेव्हा केलेली आहे. आमची हाऊस म्हणून आम्ही ना लेकरांचं बोरनान करतो. माझी खूप हाऊस असते अद्विकला ना प्रत्येक गोष्ट करावी किंवा अद्विकची प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे, त्याच्यामुळे खूप आवडीने करते मी. बघायला सगळ्याच्या तोंडाला सगळे नवीन दिसायला लागले. साखर खायला भेटले तुम्ही घ्या जा ते निघालं त्यांच्या हा एक 1.5 महिन्याने 1.5. खूप छान वाटतं बरं का लेकरांना असं बसवून बोरनान वगैरे करायचं, म्हणजे एकदम भारी वाटतं. ज्या गोष्टी आपण केल्या नाहीत किंवा आपल्याला भेटल्या नाहीत किंवा आपल्या टायमाला नव्हत्या त्या गोष्टी ना आता आपल्या लेकरांना करायचं म्हटलं ना की एवढं भारी वाटतं ना. म्हणजे खरंच मला तर ना प्रत्येक गोष्टीची हौस आहे आणि मला प्रत्येक गोष्टीची हौस करावी वाटते. अद्विक मुलगा असला तरी काय मला त्याची ना खूप हौस करावी वाटते प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक गोष्ट त्याला द्यावी वाटते. त्याच्यामुळे ना मला ना खूप छान वाटतं अद्विकचं कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर. आणि आमच्या घरात तर ना 4-4 लेकरं, त्याच्यामुळे तर अजून भारी वाटतं. एका लेकराचं करण्यात आणि एका सोबत 4 लेकराचं बोरनान करण्यात ना खूप फरक आहे. म्हणजे लेकरं पण एवढे आवडीने बसतात ना आणि त्यांची पण एक्साइटमेंट ना खूप वेगळी असते. आणि आमची चिऊ तर ना खूप लाजत होती, म्हणजे तिला बघून तर हसायला येत होतं, जशी काय नवीन नवरी बसली अशी लाजत होती. ती तुझे डोळे झाकायला ग दिलं जसलंय आला पायाकड त्याची माती जाऊन फिरूया. थोडं आवड पाहिजे थोडं ते मंडळ बांधले झाले. तिकडे बघ तिकडे बघ. घेतले झालं का? अजून घ्या की अजून एक जण घ्या तुम्ही एक पण अजून घ्या. काढला हा आवाज दिला. परीला नाही, परी फक्त नटण्यापुरती आहे. चॉकलेट नाही घ्यायचं. हा ताई धरा मी टाकते. ती नवीन नवरी नाही का ती नवरीला
माहिती आहे ते पण तरी आपलं एक मन नाही का नंतर करायला भेटलं तर तेवढं असं त्यामुळे हळदी कुंकू लावायचं लावला हळदी कुंकू आता ग त्या बारकीला तिथं त्या तिला दे. हो हा तिला तुला नाही ग तू नको काय दुसरं खाते काय ती म्हणते माळ्यातलं खा हाय का परीचं आवडून म्हटलं नको खाऊ ग. त्याला नाही नवं. त्यातलं नाही खायचं इकडचं खा दुसरं. चपाती, पोरगं. ते तुम्ही तिथं बोलणार राहिले की बघा की. त्यांचा आवडीचं ते मग ते बोलणार आला का? त्या बारकीला दे ना त्या. म्हणजे ती आई तिला आणि आता दे तिला. आला का? दे घाल का? काकू म्हण की काकू म्हण हा सगळं घ्यायचं. दोन रंग वेगळा एक. कोणी घरी घेतलेलं वेगळं पाहुणे आणलेलं. मेसले येतात वेळी. ठरवून नाही. मी वरून आळे खाली त्यांनी खाली घातले. ट्रेनमध्ये असतात. नाही करत होती पण ते बोलण्याच्या नादामध्ये परत हे झालं. खाण्याच्या नादात विसरले. खाण्याच्या नादात तिला सारली. मावशी धरतात हात. ते गेले आपल्या लक्षात आलं उखाण्याचं. ठीक आहे नाव घे. पाहते खिडकीला 3 तारा आणखी त्याला मोती बारा पान खाते करारा घाम येतो दरारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे 7 वाड्याला 7 दारे 7 दाराला 7 कुलपे उघडून बघते आतात घरात मजघरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशीवर परातीत ताटात वाटीत साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे लेताना केली खटपट बसायला घेतली खटपट हल्लीच्या फारात पेट्रोल झाले फार म्हणून घेतली मारुती कार मधून फिरताना पहिल्यांदा पाहिला शिराळा पित्तो चुना दाखवले स्टेशन पुण्याचे काय सर दाखवले मुंबई शहरात मिळतात मासिके दाखवले नाशिक शहरात मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठ्याच्या लेण्यावर हरवला सल्ला दाखवला देवगडचा किल्ल्यावर करते उपासाला केली भगर दाखवले अहमदनगरात बांधला हरशी दाखवली बार्शी देते किल्ली दाखवली दिल्लीत करते विमानानं धरला सूर दाखवले शहर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळसाला सूरधारा सासूबाई सण करते 12 जरा दमधारा आली गवर पोळ्यासाठी निवृत्ता आला शिमग्याचं आला दसरा महाळाच्या बांधूगाठी शिलंगणानं केली दाटी शिलंगणाचं नुकतं सोनं दिवाळीपर्यंत केलं राहणं दिवाळीची पंचारती आली सक्रात नेती सक्रातीची पूजून 5 आला शिमगा रजगाट शिमग्याचं चेतू कणिक आला 56 पाडवा धरी पाडव्याच्या कडू घुड्या अकितीने मारल्या उड्या अकितीची पूजा करू आले नागपंचमी भावाचा उपवास धरू नागोबाच्या पूजेला घेते मी ताट विकासराव अजून आले नाही त्यांच्यासाठी केला एवढा सजण्याचा थाट हरीला लागला घुडा दर्जाचं नाव घेते मंगळसूत्राचं हिरा. पिंपळाच्या झाडाखाली गौतम सावली दीपकरावांना जन्मदिनाची धन्यवाद मावली. दादाची मम्मी मला नाही येत. हो ताई तुम्ही घ्या सगळे येत नाही म्हणतात मावशी येतात, मावशी म्हणायला. छोटं
मोठ्या दत्ताच्या फोटोला हार घालते वाचून आणि तुकारामांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मांडा. हा त्या ताईला घ्यायला लावा. ए, ए, ए. काय केलं तू? मातीचं बोरनान करते, मातीचं बघा बरं आई. देवाशी टाकू ते डोळ्यात माती जाईल. तर कसा वाटला बोर स्नानाचा आणि हळदी कुंकाचा ब्लॉग आणि माझा लुक कसा झालाय तेही नक्कीच सांगा. आणि मेन म्हणजे आणि खास माझा उखाणा कसा वाटला तेही नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा ब्लॉग ना इथे स्टॉप करते कारण खूप मोठा झाला असेल त्याच्यामुळे, कारण उखाणाच 2-3 मिनिटाचा होता. तर जाऊ द्या, ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.